नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गुन्ह्याचा सखोल तपास व्हावा. मयत संपदा ढेरे यांना त्यांच्या पती आप्पासाहेब भगवान ढेरे यांनी कुऱ्हाडीने वार करून हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केलं होतं, परंतु त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून बापावर गुन्हा दाखल करण्यात आला असून बाकी आरोपींना अटक करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आलं आहे. सदर मयत संपदा ढेरे यांना मारहाण करण्यात आली, त्यात त्यांचा मृत्यू झाला. 24 तारखेला झालेल्या घटनेमधील एक आरोपी आप्पासाहेब भगवत ढेरे सोनई पोलिसांनी अटक केला आहे, पण बाकीचे जे 4 आरोपी आहेत, भगवत कुंडलिक ढेरे, संतोष भगवत ढेरे, अर्चना संतोष ढेरे, दीपक सोनवणे यांना अटक करण्यासाठी नातेवाईकांनी मागणी केली असून जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत शव ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. अशा मागणीचं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलं आहे. काल माझ्या बहिणीची निर्गुण हत्या करण्यात आली तिच्या नवऱ्यानेच. गेली 20 ते 25 वर्ष ती हा संघर्ष करत होती. घरामधनं तिला वेळोवेळी त्रास होत होता. सासरे, धीर आणि जाव यांच्याकडनं पण वेळोवेळी मारहाण हे ते सगळं होत होतं. आणि काल तर तिला गोड बोलून तिच्या नवऱ्याने घरी बोलून तिच्यावर कुऱ्हाडीचा वार केला आणि अतिशय निर्गुणपणे तिची जी हत्या झाली. तर त्याचे प्रशासनाने काही ना काही दखल घेऊन माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा ही माझी खूप आत्ताची विनंती आहे. माझ्या आईचं काल मर्डर केलेला आहे आणि आरोपीला फक्त एकच पकडण्यात आलेला आहे. 4 आरोपी फरार आहेत, जसे की भागवत कुंडलिक ढेरे, संतोष भागवत ढेरे, अर्चना ढेरे, संतोष ढेरे आणि आप्पासाहेब भागवत ढेरेला फक्त अटक केलेली आहे. बाकीचे आरोपी जे आहेत ते फरार आहे. माझ्या आईला न्याय मिळवून द्यायचा. त्या बाकीचे आरोपी जे फरार आहे त्यांना पकडण्यात यावे. पोलीस बाकीच्या आरोपींना पकडण्यात ते हे ठरवून राहिली. बाकीचे आरोपी जे ते फरार झालेले त्यांना पण पकडण्यात यावे. मला माझी एवढीच इच्छा आहे. माझी आई उघड्या अवस्थेत होती. तिला साडी नाही ठेवली, काहीच नाही, वार केले आणि तिची निर्गुण हत्या केली. मी गेलो तेव्हा माझी आई संपली होती आणि ॲम्ब्युलन्स आणूस्तो तिचा जीव पण गेलता. आणि हॉस्पिटलमध्ये अहिल्यानगर ICU हॉस्पिटलमध्ये आणल्यावर डॉक्टरांनी तपासणी केल्याच्या दरम्यान कळलं की ती मृत्यू झाला आहे तिचा. मी आपल्या माध्यमातून सगळ्या प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी आतापर्यंत एकाच आरोपीला अटक केलेली आहे जो घटनास्थळी सापडला, पण इतर 4 आरोपी तिथून फरार आहेत आणि त्यांनाही लवकरात लवकर अटक करावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो प्रशासनाला. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.